आधी कोर्टामध्ये ॲफिडेव्हिट दिलं होतं की आम्ही MEPS, कारण MEPSमध्ये चेंज करायचे होणार नाही, तर आम्ही पंचायतनी जे काही चेंजेस आहे ते करू, ते न करता उलट 30 जून 2022ला दुसरा शासन निर्णय क्राईम गडबडीने काढला आणि ते 17 नंतर निर्णय त्याची अधिकारी घेतले आणि 17 ते दुसरा जो जे 22 जूनचा त्याच्यानुसार जे दुभाषिक जे काढले होते, 2 ठिकाणी नोकरी करणारे शिक्षक 17नुसार काढलेले, जे फक्त रात्री शाळेतच काम करतात तेवढंच ठेवलेले होते. त्या दुसरा जो GR आला त्या GRनुसार पुन्हा त्यांना रिइन्स्टेट करण्यात आलं. पुढे 17 पासूनचे त्यांचे जे बॅकपेजेस आहे कोणतंही काम न करता ते पूर्ण त्यांना त्या पॅकेजेस काहीतरी न देण्यात आले मुंबईमध्ये. कोणतंही काम न करता त्यांना 7 वर्षाचा 5 वर्षाचा पूर्ण पगारी द्या, त्यांना पुन्हा रिइन्स्टेट करा. आहे काय बोलू शकता दुसऱ्या व्यक्तीला घ्यायला मी जरा कलेक्टरची नोकरी सोडली, मला पुन्हा त्याबद्दल काही नावाने IAS करावंच लागेल. त्यांनी कन्फ्युजन वाढून ठेवलेलं आहे. आणि परत काय झालं, मुंबईला त्यांनी सरसकट 265 जणांना दुपारवाल्यांना जॉईनिंग केलं. त्यात एकाच शाळेमध्ये 2 HM, म्हणजे एक पार्ट टाइमचा HM जो होता तो अगोदर 17ला गेल्यावर आणि हा पण HM, आणि 2 HMचे पगार चालू आहे आणि दोन्ही GRचे इम्प्लिमेंटेशन आणि याच्यामध्ये मंत्रालयाचं एज्युकेशनचं डेट्स होतं, त्यांनी ही सगळी गडबड केली. दोन्ही GRचं इम्प्लिमेंटेशन त्यांनी करवलेलं आणि आता त्याचं शिंदे म्हणून आपण त्याला स्पेसिफिक त्याची कंप्लेंट सुद्धा केलेली आहे. आता महाजन साहेबाची बदली झाली म्हणून काल समजलं. त्यांनी विषय घेतलेला आहे, ते म्हणाले मिटिंगला कॉल करतो म्हणे आम्ही. ठीक आहे, तर हे दोन्ही मी फॉलोअप करतो, मिटिंगच लावायला सांगतो, कारण हाही महत्त्वाचा विषय आहे. कारण याच्यामध्ये शासनाचा पैशाचा खूप अपव्यय होऊन राहिला. तुम्ही 17 मेनुसार व्यवहार शिक्षक काढले, राष्ट्रपतीमध्ये त्याच्यातून 35 कोटी जवळपास बचत होऊन राहिली. 35 कोटी व्हिडिओ शूटिंग करून करू का आम्ही उलट झालं यांना तर केलंच नाही पुन्हा वेळ, उलट त्यांना पुन्हा रिइन्स्टेट करू. परत 7 वर्षात त्यांनी अपॉइंटमेंट सुद्धा नाही दिल्या सर. नवीन अपॉइंटमेंट कमीत कमी नवीन बेरोजगार लोकांना त्याचा बेनिफिट झाला असता, पण त्या पण दिल्या नाही. त्यांना पुन्हा रोजगारीच बंद करायचं, त्यांना पुढे बंद तसंच एक तर निर्णय घेऊन नारे लावायचे आपल्याला. देवा भाऊ पैसे द्या, पैसे द्या, पैसे द्या, देवा भाऊ पैसे द्या, पैसे द्या, पैसे द्या. अरे महाराष्ट्र शासन होश में आओ, होश में आओ, होश में आओ, महाराष्ट्र शासन होश में आओ, होश में आओ, होश में आओ. अरे होश में आके बात करो, बात करो, बात करो, अरे होश में आके बात करो, बात करो, बात करो. बात तो तुमको करनी होगी, करनी होगी, करनी होगी, अरे बात तो तुमको करनी होगी, करनी होगी, करनी अरे होगी. न्याय तो तुमको देना होगा, देना होगा, देना होगा, न्याय तो तुमको देना होगा, देना होगा, देना होगा. राज्य शासनाचा निषेध 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 निषेध. गेल्या 7-8 वर्षापासून 10 वर्षापासून आमच्या रात्र शाळेतील जे शिक्षक आणि कर्मचारी बंधू भगिनी आहे यांच्या बाबतीमध्ये शासनाचं धोरण जे आहे अतिशय निष्ठुरतेचं आहे. म्हणजे कोर्टात जाऊनही न्यायाधिकांना न्याय दिलेला नाही, कोर्टामध्ये केस पेंडिंग ठेवणे, कोर्टाला उत्तर न देणे, अशा प्रकारची एक शासनाची जी निषेधार्ह पद्धती आहे त्या धोरणाचा आम्ही निषेध करतो आहोत. या ठिकाणी आमच्या पदवीधर मतदारसंघाचे आदरणीय अभिजितभाऊ वंजारी यांनी आमच्या आंदोलनासाठी भेट दिली आणि त्यांनी आम्हाला एक दिलासा दिला की मी या विषयावर शासनाची चर्चा करतो आहे. तर सगळ्यांच्या वतीनं मी अभिजित भाऊंचं आभार मानतो आणि या ठिकाणी आपलं जे आंदोलन आहे हे असं कंटिन्यू सुरू राहील अशी विनंती करतो. नाही करतो आपण कॉन्टॅक्टमध्ये ठीक आहे.